रात्रीपासनं थोडा थोडा असा पाऊस पडलेला आहे भयंकर. क्या बात कर रहे हैं? आणि सगळ्यांना दिलाय ना असा पूर आलाय. आमच्या जर एवढं पाणी आलंय ना तुम्हाला दाखवतो. असं उघड इकडनं जाऊन वाटतं. बघ बरं व्हिडिओ गाडी चला ना. कसली पाणी सुटलंय का तिकडं खालच्या घरात पाणी आहे. सगळ्या घरात पाणी आमच्या पाणी गेलंय. ओके I am under the water. Please help me. ब्लॉग चालू ठेव. ब्लॉग सगळे आज सगळी आले. सगळे ब्लॉग मध्ये काय आणून लाव इकडे. कुठे आहे गाडी त्याची? इथे चल बरं. असं पहिलीकडे पाणी आलेलं तिथून काय आता पुढे जाता येणार नाही आम्हाला कारण पाणी पात्र आलेलं आहे. तेवढं होतं पण इथपर्यंत असं पाणी साचलंय. हा तेच पाहिलं स्वयंभू गणेश मंदिर आणि पुढच्या मंदिर मागाच्या मंदिरात काय नाही काय त्यांचं मंदिर तिथे पण पूर्ण पाणी गेलेलं आहे. Bye bye. आता पाणी वाढलं बरं का. Good bye. गेट आहे पण पहिल्या खाली टावर वर येऊन तुम्ही आनंद लुटू शकता. व्हायचं ना रात्री आता सई भिजली ती पाणी आले गेली तिकडं मित्रांनो. हवायचं ना याला बोर्ड बनवून द्यायची ना. मतलब वो अलग ही लेवल का बनना खूप था. मज्जा चालू आहे वापस. शनी मंदिर आहे आमच्या गावात. शनी मंदिर नदीच्या पण पाणी बसलेलं आहे. हा येण्या जाण्याचा रोड आहे आणि या रोडवर एवढं पाणी आज छत्री दे रेस्क्यू करतो का आता. अरे हा हात सापडलेला आहे. हाथ दिस बाबू कोणाचा हात येतो बापरे. नाही या एरिया सगळी काम करणारी लोक राहत होती इथं. सगळं पाणी गेलं. चांगलाच पोहतोय. इकडे दिसला का आपण पाहू शकता चौले गावातील आळंदी नदीमध्ये हे पात्र आळंदीसाठी इतकं मर्यादित होतं तर हे पूर्ण पाणी असं रस्त्यावरती आलेलं आहे. अक्षरशः समोरच्या काळीबाग मंदिरात पूर्ण पाणी गेलेलं आहे. तिथल्या पुढच्या बोर्डे वस्तीच्या हिराबाई मंदिरात पण पूर्ण पाणी गेलेलं आहे.